लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। यंदा अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून उशिरा येण्याची शक्यता असून पावसामध्ये खंड पडू शकतो। याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीबाबत महत्त्वाचं आवाहन केलं आहे। यंदा अल निनोचा प्रभाव महाराष्ट्रातील सुमारे 22 जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे। यामुळे मान्सून उशिरा दाखल होण्यासोबतच जून ते सप्टेंबर दरम्यान पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। जून महिन्यामध्ये अपेक्षित पावसाऐवजी फक्त 10 ते 15 मिमी पावसाची नोंद झालेली आहे। हा अल निनोचा स्पष्ट परिणाम असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये असं स्पष्ट आवाहन करण्यात आलंय। किमान 75 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागानं दिलाय। सर्वांना माहित आहे की यावर्षी पूर्ण भारतामध्ये एल निनोचा परिणाम जाणवतोय। कालच आमची केंद्रीय कृषी मंत्री माननीय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी बैठक घेतली। याच्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 22 जिल्ह्यामध्ये सुद्धा हा परिणाम सध्या जाणवतोय। आणि महत्वाचं म्हणजे आता आपण बघत असाल की जून मधला सरासरी पाऊस आहे नाशिक जिल्ह्यात 178 मिमी आहे। त्याच्या अगेन्स्ट फक्त कालपर्यंत 10 मिमी पाऊस आणि काल जो आहे तो काल 11.8 मिमी, म्हणजे थोडक्यात काल पावसाला आपल्याकडे सुरुवात झालेली आहे। म्हणजे उशिरा मान्सूनचं आगमन हा एक परिणाम आहे। दुसरा परिणाम जो असतो तो पावसाचा खंड, म्हणजे भविष्यामध्ये जून ते सप्टेंबर हा आपला जो मान्सूनचा कालावधी आहे याच्यामध्ये पावसाचा खंड पडू शकतो। आणि तिसरा परिणाम जो आहे तो अर्ली विड्रॉल ऑफ मान्सून, म्हणजे पाऊस लवकर परत जाणे, हा एक परिणाम आपल्याकडे जाऊ शकतो। या 3 परिणाम जर आपण बघितले तर सध्या जूनची म्हणजे शेवटच्या आठवड्यात आपण आहोत, तरी सुद्धा जूनचा जो काही सरासरी पाऊस आहे त्याच्यात फक्त आपल्याकडे 10 ते 15 mm फक्त पावसाची आपल्याकडे नोंद झालेली आहे। हा एक एल निनोचा सगळ्यात मोठा परिणाम आहे। आणि एक चांगली पॉझिटिव्ह बातमी आहे की जर आपण म्हणजे आता जे सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जर आपल्याकडचा इंडियन ओशन डायपोल जर पॉझिटिव्ह झाला तर मात्र जो काही लवकर परतणार आहे आपला मान्सून असं एक सांगितलं जातं किंवा पावसाचा खंड पडणार आहे, तर तो निश्चितपणे त्याच्यामध्ये आपल्याकडे चांगला परिणाम होऊ शकतो। जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्कालीन पीक आराखडा तयार केलेला आहे। याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना यापूर्वी आम्ही आवाहन केलेलं आहे, सर्व मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आवाहन केलेलं आहे। आणि आमच्या सहाय्यक कृषी अधिकारी जे आहेत ते सर्व गावामध्ये मोहिमा घेत आहेत। याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब यावर्षी एल निनो परिणाम असल्यामुळं जी जास्त पाण्यावर येणारी पिकं आहेत ती थोडी शेतकऱ्यांनी टाळली पाहिजे असं अपेक्षित आहे। याच्यामध्ये आपल्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी हे मुख्य पिकं घेतली जातात। त्याच्यापैकी सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि बाजरी ही दुष्काळ सहिष्णू पिकं आहेत, म्हणजे कमी पाण्यात सुद्धा आपल्याकडे येऊ शकतात, तर त्या पिकावर आपण भर दिला पाहिजे। दुसरी महत्वाची बाब, आपल्याकडे 75 mm कमीत कमी 75 mm पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी, जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येणार नाही आणि बियाण्यावरचा जो खर्च आहे उत्पादन खर्च तो कमी होईल। तिसरी महत्वाची बाब, आपल्याकडे यावर्षी मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे, जेणेकरून एखादं जर पीक गेलं म्हणजे आपल्याकडे सोयाबीन प्लस तूर आपण घेऊ शकतो, किंवा उडीद किंवा मूग प्लस तूर घेऊ शकतो, किंवा बाजरीमध्ये आपण आंतरपीक घेऊ शकतो। तर एखादं पीक गेलं या परिणामामुळे तर दुसरं पीक आपल्याला सापडू शकतं। चौथी जी बाब आहे, आपल्याकडं यावर्षी आम्ही रुंद सराव पद्धतीचा अवलंब करावा असं शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे। त्यासाठी जवळजवळ जिल्ह्यामध्ये 372 BBF यंत्र यापूर्वी आपण दिलेली आहेत। आणि ज्या शेतकऱ्यांकडे असं BBF यंत्र नाही त्या शेतकऱ्यांनी जे रेग्युलर पेरणी यंत्र आहे त्याचा एक जर शेवटचा बंद केला आणि उगवणीनंतर 15 दिवसानंतर आपण त्यामध्ये मृतसरी काढली तरी ते सुद्धा आपण BBF सारखं काम करेल अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे। दुसरी महत्वाची बाब म्हणजे पेरणी करताना जी पिकं आहेत आपण पेरणी करतो, कारण शेतकरी वापसा झाल्यानंतर 9-10 दिवसांच्या पूर्ण पेरणी करतात, तर पेरणी करताना ती थोडं अंतराने पेरणी करणं गरजेचं आहे। एकाच वेळी सर्व पिकांची पेरणी करू नये असं एक महत्वाचं आवाहन नाशिक जिल्हा कृषी विभागाने केलेलं आहे। आपल्याकडे फळबागांचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे। फळबागामध्ये ट्रान्सपिरेशन म्हणजे पासपोर्टच्या माध्यमातून सुद्धा त्या पिकाला शॉक बसू शकतो। म्हणून आपण एकतर जर असा परिणाम जाणवला आहे की पावसाचा खंड मोठा पडलेला आहे तर त्या ठिकाणी त्या झाडाची जी साईज आहे ती कमी करणे, जेणेकरून त्याच्यातून होणारे पासपोर्टेशन कमी होईल। याशिवाय मल्चिंगचा वापर करणे, केवलींचा वापर करणे अशा उपाययोजना शेतकऱ्यांना सुचवलेल्या आहेत।
जास्त पाण्यावर येणारी पिके टाळून सोयाबीन, तूर, मूग यांसारख्या पिकांकडे वळण्याचा सल्ला देण्यात आलाय. तसेच आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं असल्याचंही सांगण्यात आलंय. एका पिकाचं नुकसान झाल्यास दुसऱ्या पिकातून उत्पन्न मिळावं यासाठी आंतरपीक महत्त्वाचं ठरतंय. तसेच पेरणी टप्प्याटप्प्यानं करावी, एकाच वेळी सर्व पिकांची पेरणी टाळावी असंही कृषी विभागानं स्पष्ट केलंय. दरम्यान जिल्हा आपत्कालीन पीक आराखडाही तयार करण्यात आलाय, तर कृषी अधिकारी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. अल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केल्यास संभाव्य नुकसान टाळता येऊ शकतं. आता या आव्हानाला शेतकरी कितपत प्रतिसाद देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.